आकाशला आरती गिफ्ट दिली होती, सारखं तिथंच माझं नजर जात होतं म्हणून मी पण तयार होऊन निघालो तुमच्या वहिनीकडे भावांनो. आणि तुम्हाला तर माहितीच आमचं पृथ्वी इंडिकेटर तोडला होता म्हणून मी रिक्षाने गेलो बघा पूर्ण 150 किलोमीटर लांब. कर्नाटकात कधीपासून सीएनजी चालू झाली की बाबा बरं झालं चालू झालं. इथं मागणं असं पहिला उतरलो आणि बघतो तर ह्याच्यावर बसलो होतो, मग का माझ्या गाडीचं फाटलेलं शीट पण आठवत होतं बघा मला. शेवटी 2.5 तासांनी बसवेश्वर महाराजांच्या सर्कलमध्ये पोहोचलो. पहिल्या बेकरीत गेल्यानंतर चॉकलेट काय मिळालं नाही बघा मला. दुसऱ्या बेकरीत गेल्यानंतर बरं झालं भेटलं. खिशात घालून असं रिक्षापर्यंत येईपर्यंत प्रत्येक 3 सेकंदाला पॅन्ट खाली येत होती आणि रिक्षावाले मामा कुठे चहा प्यायला गेले होते वाटतं. जसं जसं मॅडमचं घर जवळ येत होतं तसं तसं माझ्या हालत बेकार होत होती बघा. शेवटी चॉकलेट देऊन एक सेल्फी काढून थोडं टाइम स्पेंड करून आपल्या सोलापूरकडे निघालो. आतापर्यंत कधी पण कर्नाटकला गेलो पाणीपुरी खाऊनच आलो, पण नकोच वाटत होतं काय की टाइम असलं गेलं की मलाच माहित नाही कसं गेलं. अर्ध्या रस्त्यात शिव्यालाच बोलून घेतलो बाबा आणि काय पुढं बडबड करायला की माझं तर डोक्यात तिनच येत होती. घरी आल्या पहिला मोबाईल चार्जिंगला लावून आपल्या गल्लीतल्या डॉगेज बाय लोकांना चपाती खाऊ घातलो. सर्व मला बघितलं विचारतं दिवसभर कुठे गेला म्हणा. अबे मी म्हणलो तू काय केला ते सांग म्हणलं. काळ्या साक्षीची पत्रिका छापलं म्हणला. मी पण चालू केलेलो आडीगोडी लावायला, जेव्हा होईल तेव्हा होईल. सपोर्ट राहू द्या भावांना तुमचं पण. चला गुड नाईट.